y mi sue alarga po. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आजची मॉर्निंग झाली आमची द्रासमध्ये आणि समोरचा नजारा बघा, जन्नत. द्रासमध्ये काल आम्ही जब्बारबाईच्या होमस्टेमध्ये थांबलो होतो. सो त्याची पण टूर देतो तुम्हाला. हा आहे हॉल आणि ही आमची रूम. गेरअप करत आहेत सगळे. चला आपण पण पटकन गेरअप करून घेऊया आणि निघूया. वॉर मेमोरियलला जायचं आम्हाला. अगोदर वॉर मेमोरियलला व्हिजिट देऊ, त्यानंतर पुढचं बघूया कसं काय. सो आता आम्ही निघालो आहोत कारगिल वॉर मेमोरियल बघायला. बाईक्स तिथंच पार्क केलेत आम्ही आणि आम्ही चाललोय चालत चालत. गोलूची चाल बघा. गोलू हिरा दिसतात. ओ मेरे हिरे. लालाची ऍक्च्युली इच्छा नव्हती तिथून निघायची. त्याला जो भक्कू भेटलाय ना, नेक्स्ट लेवल. लाला कैसा लगा भक्कू? लाला खतरनाक भक्कू मिला मेमोरेबल भक्कू. अभी द्रास याद नहीं रहेगा, भक्कू याद रहेगा. चला आपण जाऊया वॉर मेमोरियल बघूया. मी पोचलो वॉर मेमोरियल जवळ. हे आयकॉनिक फोटो काढायची जागा आणि हा समोर वॉर मेमोरियल. तो वॉर मेमोरियलचं ब्रीफिंग जे करतात ती करून झालेली आहे. आता वॉर मेमोरियल बघायला जाणार आहोत आम्ही. ॲक्च्युली तिथं व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे, फोटो अलाउड नाही आहेत. सो बाहेरच शूट करावं लागेल जे करायचं आहे ते. सो इथून बघू शकता व्ह्यू. आणि ही अमरज्योत आणि हा आपल्या नेशनचा फ्लॅग. कारगिल वॉर मेमोरियलमध्ये कारगिल वॉरमध्ये यूज झालेल्या गन्स, ॲम्युनेशन्स इथं ठेवलेले आहेत. ह्या गन्स आहेत आणि MiG-21 फायटर जेट तो बघा तिथं, तो देखील ठेवलेला आहे. वॉरमध्ये वापरण्यात आलेली ही गन 75-24 पॅक हाऊजर ही डिसेंबल होणारी गन आहे. या 2 गन इथं ठेवलेल्या आहेत. अशा जेमतेम 100पेक्षा जास्त गन होत्या. आणि पुढे एक गन आहे ही बघा. सो ही एक गन आहे, हिचं नाव आहे 155 FMF फील्ड हाऊजर 77. सो अशा गन होत्या. गन नाही बोलता येणार ॲक्च्युली. बफर स्टोफ. सो थोडं पुढं आलं. इथं वीरभूमी आहे. जे जवान शहीद झालेत त्यांचे स्मारक इथं आहेत. चला आता आपण जाऊया MiG-21 बघायला. हा जो रोड आहे याला विजयपथ म्हणून संबोधलं जातं. त्याच्यात पुढे भरपूर सारे जवानांचे स्मारक आहेत ज्यांना परमचक्र, वीरचक्र मेडल भेटलेत. आता इथं जाऊया MiG-21 जवळ. हा आहे MiG-21 जो वॉरमध्ये यूज झाला होता. आणि हा आहे आमचा विक्रांत पटेल. मी फायटर जेटच्या बाजूला उभा आहे. दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे, दोघी पॉवरफुल आहेत. हां, पण तो पण डमी पॉवरफुल, हा पण डमी पॉवरफुल. फक्त दिसायला पॉवरफुल, बाकी डमीच आहे सेम. हा फरक आहे. पण सुनो ना आरची.
आणि हां, अजून एक दाखवायचं होतं तुम्हाला. जे या डोंगरावर आहेत ना, भरपूर सारे काय बोलतात त्यांना, भरपूर सारे बंकर आहेत. ते बंकर ॲक्च्युली कॅमोफ्लाज आहेत. आणि हा बघा, हा जसा कॅमोफ्लाज इथं ठेवला आहे, त्याच प्रकारे डोंगरावर देखील कॅमोफ्लाजमध्ये बंकर्स आहेत. आपल्याला ॲक्च्युली दिसणार नाहीत ते. तो समोर. सो आता मी आलोय नाश्ता करायला. पराठा ऑर्डर केलाय. 5 minutes later. एक माणूस आणि ड्रिंक बघा, या 4 विक्रांतने पिलेत आणि हा 5वा हातात. इतना क्या अच्छा लग रहा है. पहिला घेतला मी, आता आलो बरं बघू. 5वा आहे तुझा. काय खोटं तुझा उष्ट नसेल तर आगोन लागेल ना. बघा. हा आगोन लागेल कोणला पण. भारी रे. 4 पिल्या 5वा बाहेर लागला. आता आम्ही चाललोत रूमकडे. ॲक्च्युली गाड्या आमच्या तिथंच आहेत. सो आता जो अगोदर आमच्यात जोश होता, जो जाताना आम्ही फास्ट गेलो होतो, तीच येताना आम्हाला रस्ता मोठा वाटायला लागलाय. विक्रांत कसं वाटतंय? कौशन चालता खपन आहे रस्ता. जाताना पटकन पोचलो. उलट तुम्हाला मी जाताना गोलूची चाल दाखवली होती, आता ही बघा. Later. मोठ्या डोंगरांमध्ये गाडी चालवायला खूप छान वाटतं. इमॅजिन करू शकता तुम्ही कसं फील होत असेल. मुलबेकला आलोत आपण. सो ही मुलबेकची मॉनिस्ट्री आणि इथं तिरंगा या गावाचं नाव आहे वाखा. कोणाला आला असेल तरी या, कोणाला येत नसेल तरी या, तुम्हाला भेटेल वाखा. सो फायनली पोचलोत नामिकाला पासला. एक छोटासा ब्रेक घेऊया. सो आपला स्टिकर नामिकाला पासला लागलेला आहे. सो नामिकाला पासला पोचलोत. या साईडला ऊन बघू शकताय तुम्ही आणि पुढं पाऊस होतोय. हा बघा, पाऊस चालू आहे. पुढं वेदर खराब आहे. सो आता आपण विलेज खंगराळ. काय काय नावं आहेत या गावांची. विलेज खंगराळ, खंगराळ, खरबू, हरिदास, 101 नावं. आणि या गावाचं नाव आहे बुद्ध खरबू. हे बघा, तिथं नाव लिहिलेलं आहे विलेज बुद्ध खरबू. सो हा आहे फोटोला पासवरचा पोस्ट आणि हा आहे फोटोला पास. फोटोला शीर्ष, फोटोला टॉप आणि हा आहे माइलस्टोन. चला आपण इथं थांबूया सावळीत. अगोदर सगळ्यांना फोटो काढून घेऊ द्या, मग काढूया फोटोला पासला आपण फोटो. हा मूनलँडचा व्ह्यू आहे समोर आणि आम्ही इथं समोर नाश्ता करायला थांबणार आहोत. बाबा पोलीस, इथं ब्रेकफास्ट करू आणि मग जाऊया पुढच्या प्रवासाला. तर बघा, इथून व्ह्यू भेटतोय तुम्हाला मूनलँडचा. आणि आम्ही आहोत मूनलँड समोर. हॉटेल मूनलँड व्ह्यू पॉइंट कॅफे अँड रेस्टॉरंट. 4:30 वाजलेले आहेत गाईज आणि आम्ही पोहोचलो मूनलँडला. हा व्ह्यू पूर्ण मूनलँडचा व्ह्यू आहे. मुलतानी माती आहे पूर्ण.
लास्ट टाइम आम्ही या मुनलँड व्ह्यू पॉईंटच्या खाली थोडं थांबलो होतो आणि आम्ही मुलतानी माती कॅरी केली होती सोबत, जी आम्ही वापरली नाही. सो नाश्ता करायला थांबलो होतो आणि नॉनव्हेज. आता आपल्याला कॉफीवर भागवायला लागणार आहे आणि थोडं बघूया खलासीला काही नाश्त्याचा एखादा वैष्णव स्टॉल भेटला तिथं नाश्ता करूया आणि जाऊया लेकडे. छोटी हरवली होती, आम्ही तिला घेऊन चाललोय खालसी पॉईंटला. बघू जर तिथं टेम्पो असेल तर आम्ही तिथं सोडू, नाही तर मग आम्ही लेला जाऊ. मी हॉटेलला नंबर वगैरे दिलाय त्यांना. सो चला. छोटी पोरगी आहे यार, सोडून गेले ते यार, फालतूगिरी करतात. सो चला या छोटीला तिच्या घरी पोचूया. ॲक्च्युली तिच्या घरचे तिला विसरून गेलेत, पुढच्या चेकपोस्टला असतील मे बी. सो चला. हा रस्ता बघा, दोन्ही साईडला मोठे डोंगर आणि मध्ये आपण, आणि बाजूला वाहणारी छोटीशी नदी. आणि माझ्या गाडीवर बसलेली आहे छोटी. सो चला. काल आपल्या गाडीवर पोलीस बसले होते, आज आपण पोलिसांजवळ या छोटीला घेऊन चाललोय. ऊपर वाले के मन में जो होगा वही होने वाला है. ती पण तिथे बिचारी एकटी बसली होती, त्यांच्या घरच्यांचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. जरी झाला असता लेट तर रात्री तो हॉटेल बंद होतो. सो थोडं 19-20 झालं असतं, म्हणून आता आम्ही चाललोय तिला घेऊन लेहला तिच्या घरचे आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आहे. आमचा कॉन्टॅक्ट नंबरही त्यांना दिला आम्ही. सो चला बघूया पुढं. चेकपोस्टला थांबलोय. त्यांचे वडील ॲक्च्युली ते लोक कारगिल साईडला जात होते. सो आता ते लोक मुनलँडला पोचलेत आणि आता 15-1 मिनिटात ते येतील आणि या छोटीला घेऊन जातील. टेन्शन मत लो, रो मत आप. सो चला. सो चुप. ब्लॉग में बता. सो आता एक मिनिट. सो या छोटीचे मामा आलेले आहेत. हा मामा आहे, तिच्या पप्पांची वाट बघतोय आम्ही ॲक्च्युली. 2-4 शब्द बोलल्याशिवाय सोडणार नाही होत आम्ही. पण ते 2-4 शब्द तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला नाही भेटणार. नक्कीच ब्लॉग मध्ये नाही बघायला भेटणार, कारण की ते आता लेचे नसणार आहेत. ते मानकोली, दापोडा या साईडचे शब्द असणार आहेत. आणि ए लाला 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 क्यों हंस रहे इतना? पुट्टी देखी अभी हम लोग ने, पुट्टी. साइड नहीं तो अभी चपटी बन जाएगी. जो मामा तर आलेले आहेत, वाट बघूया वडिलांची तिच्या. सो आता या छोटीला घेऊन आम्ही जातो पोलीस स्टेशनला. ॲक्च्युली हँडओव्हर तर केलेलं आम्ही, पण पोलीस सांगतायत की एकदा पोलीस स्टेशनला जाऊन तिच्या वडिलांची सिग्नेचर घ्या आणि ऑफिशियली हँडओव्हर करून द्या. नहीं तो बाद में पता चला तोड्डे विच किडनैपिंग का केस हो गया जी. सो चला, इथंच पुढं 1-2 किलोमीटरवर असेल मे बी पोलीस स्टेशन. सो चला पोलीस स्टेशनला जाऊन आपण तेवढं करूया आणि मग जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. सो ही आहे पोलीस चौकी आणि आम्ही पोचलोच चौकीला. डिस्ट्रिक्ट पोलीस हेडक्वार्टर्स. सो इथं आम्ही आलो आहोत पोलीस चौकीला. चला लडाखची चौकी. लोक ॲडव्हेंचर करतात, आम्ही सिग्नेचर करायला आलोय. त्या छोटीला आम्ही सोडलेले पोलीस स्टेशनला, तिच्या वडील आले होते. सो आणि आता आम्ही चाललो लेहला. हॉल ऑफ फेमचा शो तर आज बघता येणार नाही आहे. सो चला पटकन लेहला पोहोचू. 6 वाजून गेले आहेत ॲक्च्युली, पण क्लायमेट
गोलूच्या अपेक्षा 500 देवाला बघतो बोले ये लो लेकिन मारू त्याला मी तर बोललो ना सर एक तो मारला मन को तसल्ली मिल जाएगी और हमारे तो भी हंसते So, चला जाऊया. सो आता आपल्याला व्हेजमध्ये ऑप्शन नसल्या कारणाने एकच ऑप्शन आहे केला. सो केळी घेऊया. एक डझन केळी घेतलेत. चेरी सेब कैसा है? सेब 250 रुपये 250 और आम आम 200 रुपये किलो आणि केळी केला केला 140 रुपये 140 रुपये डझन. ओ पाजी केला पालो जी केला पालो. केला का विक्रांत? An extremely annoying shift later. रूम मध्ये बसलो आहोत आणि आमची आलेली आहे कोणची कॉफी? मस्त मलाई ही पुट्टी कॉफी नाही मलाई कॉफी मलाई कॉफी. चला कॉफी पिऊया. आम्ही रेडी झालो जेवायला जाण्यासाठी. आज कोणी जेवलं नव्हतं. आज सकाळपासून फक्त एक पराठा आणि 4 कॉफी 2 कॉफी 4 ते 2 भाई, पाऊलचे तू 4 काय रोटी चार बुर्जी पाव खाल्ला नाही थंडा दोन थंड दोन 3 आमचे समोर लपेट दिए भाई ने बदाम शेक. कोणी बी सांगा ते. एक कधी कधी हे कोणीतरी सांगा दोन. तीन. 2 अमूलचा एक एमकेआरचा. अमूलचा एकच अमूलचा एकच जाऊ दे भाई जाऊ दे अमूलचा पण सगळे जाऊ दे चला चला चला. गोल्यानी एक अमूलचा एक एमटीआरचा एक डाएट कोक अरे खरं बोरीचं पाणी माणूस पिते होतास ना. कोणी कोणी तुझा होत्या सो आपल्याला वर जायचंय. जरी कोणाला भूक लागली नसेल ना तरी वर चढता चढता ना भूक लागणार आहे आज. आणि उतरता उतरता जेवण पूर्ण हे होणार आहे. बाहेर काढ. सो आता आम्ही पोचलो आहोत मॉल रोडला हॉटेल शोधायला. आम्ही गेलो होतो लास्ट टाइम जिथे गेलो होतो माउंट चौपाटीला. तो बंद आहे ॲक्च्युली आज. सो बघूया लास्ट टाइम कोणत्या हॉटेलला जायचं? हिमालयन हिमालयन म्हणून हॉटेल आहे. तिथं जाऊन बघूया. तिथं जेवण करूया आपण. चला इथं समोरच आहे हॉटेल हिमालयन वर. हो भरपूर वेटिंग आहे. विक्रांत गेला हिमालयन कॅफेमध्ये बघायला. मी ॲक्च्युली नाथूजमध्ये जाणार होतो. इथं प्युअर व्हेज आहे नाथूज. सो नाथूजमध्ये जाणार होतो. नाथूजमध्ये 20 जण वेटिंगला आहेत आणि त्याच्या समोर मर्यूल पण आहे. मे बी समथिंग तितकीच वेटिंग आहे. बघूया आता विक्रांत काय सांगतोय. विक्रांत गेला हिमालयन कॅफेला. खूप सारं फिरून झाल्यानंतर सगळी गर्दी बघता आपल्या नशिबी परत फ्रँकी आलेली आहे. व्हेज फ्रँकी झालेलं आहे जेवण सगळ्यांचं. आणि आम्ही आज निघालो आहोत रूमकडे. लालाची ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला. लाला तो हा गोलमाल मध्ये नाही करतो म्हातारा असतो. परेश रावल आला जरा लगता है अभी बर्फ की सेम लगता है अभी बर्फ गिरने वाली. तू फिरते आ गया रे पांडू. सेम. तो चला आता रूमवर जातो आणि झोपायची तयारी. सो आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही पॅलेस आणि शांतीस्तूपाला जाणार आहोत आणि संध्याकाळी हॉल ऑफ फेम बघायला जाणार आहोत. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा. उद्या तुम्हाला उद्या आम्ही लेह एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून.